पाकिस्तान भारतानं मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये देणार आहे। मसूदच्या कुटुंबियांना पाकिस्तान 14 कोटी देणार आहे। तर ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबातील 14 सदस्य मारले गेले होते। कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी रुपये देण्याची तयारी आहे। तर पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून विशेष शुहाद पॅकेजची घोषणा करण्यात आली। दहशतवाद्यांना पैसे वाटणाऱ्या पाकचा पुन्हा एकदा बुरखा फाटलेला आहे। मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान पैसे देणार आहे। मसूदच्या कुटुंबियांना पाकिस्तान 14 कोटी रुपये देणार असल्याची माहिती समोर आली। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। आवेश, नक्कीच विक्रम, आपण म्हणू शकतो कुत्र्याची शेपूट ते वाकडीच राहील, कारण की हे दहशतवादी, या दहशतवाद्यामुळे पाकिस्तानचं इतकं नुकसान झालं। भारताने गेल्या 7 मे पासून ते 10 मे पर्यंतचा भीषण हल्ला केला, त्या बरंच पाकिस्तानचं नुकसान झालं। पण आता पण पाकिस्तान सुधारायला तयार नाही। भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इशारा दिला की आम्ही दहशतवादाला जो खतपाणी देईल त्याला त्याच भाषेत उत्तर देणार, असा इशारा सुद्धा देऊन सुद्धा पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी दहशतवाद्यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केलेली आहे। अजहर मसूद यांच्या कुटुंबातील 14 लोक त्या भारताच्या हल्ल्यात ठार झाले होते। आता 14 कोटी रुपये ते अजहर मसूदच्या कुटुंबाला देणार आहेत। तसेच दहशतवादी आणखीन 5 ते 7 मोस्ट वॉन्टेड दहशतवादी सुद्धा ठार झाले, त्याच्या कुटुंबाला सुद्धा 1 कोटी देणार आहे। म्हणजे पाकिस्तान सुधारायचा अजून वाव नाही पाकिस्तानला। यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की भारताकडून सुद्धा कळवण्यात आलं की यापुढे दहशतवाद खतपाणी देणार नाही, आणि तरी सुद्धा पाकिस्तानकडून दहशतवाद खतपाणी देण्यात येत आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या आहे सगळ्या तपशिलांसाठी।